कोकणातील त्या रहस्यमय प्रवासाचा दुसरा दिवस उजाडला होता. पहाटेच्या किरणांनी जंगलात सोन्याचा रंग भरला होता. पानांवर दवाचे थेंब चमकत होते आणि हवा अगदी थंडगार होती. काल इसाप नीतीचं पुस्तक हातात घेतल्यानंतर आजोबा आणि नातू त्या पुस्तकातल्या पहिल्या लाल ठिपक्याच्या दिशेने चालत होते. त्या ठिकाणाचं नाव होतं धावती पायवाट. जशी त्यांची पावलं जंगलात आत जात होती, झाडो अधिक दाट, सावल्या गडद आणि वाऱ्याचा आवाज जास्त होत चालला होता. कधी पानं जोरात चळचळत, कधी शांतता अचानक दाटून येत होती. जणू संपूर्ण जंगल श्वास रोखून बघतय. कुणीतरी धावतय, कुणीतरी हरतय, कुणीतरी शिकतय. नातू चकित होऊन आजोबांना विचारू लागला, आजोबा बघा ना, हा ठिपका अजून तेजाने चमकतोय. आपण बरोबर दिशेने चाललोय ना? बाजूला चालणारे आजोबा नातवाला म्हणाले, हो बाळा, हा नकाशा फक्त वाट दाखवतो, पण खरी दिशा मन दाखवतं. वारा अचानक जोरात वाहतो. पानं उडतात आणि दूरवरून काही पावलांचे आवाज येतात. नातवानं कुतूहलानं आजोबांना विचारलं, आजोबा हे काय आहे? असं वाटतंय कुणीतरी इथून पळत गेलं. हीच ती धावती पायवाट. इथेच एकदा सगळ्या प्राण्यांनी एक शर्यत लावली होती. वेगाचा अभिमान आणि संयमाची परीक्षा. चल बाळा, तुला एक गोष्ट सांगतो. नातू पुस्तक उघडतो. त्यातून निघणाऱ्या सोन्याच्या प्रकाशात झाडं चमकतात, पानं हवेत फिरतात आणि दोघं हळूहळू त्या पुस्तकात ओढले जातात. जंगल तेच होतं, पण वेळ बदलली होती. त्या काळी प्राणी बोलत होते आणि प्रत्येक झाड एक गोष्ट सांगत होतं. फार वर्षांपूर्वी या ठिकाणी मध्यभागी प्राण्यांची गर्दी जमली होती. माकडं झाडावर, पक्षी फांद्यांवर आणि मध्ये उभा अभिमानी ससा. तोऱ्यात मिरवत ससा छाती फुगवून सगळ्यांना गर्वाने सांगत होता, मित्रांनो, माझ्यापेक्षा जलद या जंगलात कोणी नाही. मी वाऱ्यालाही हरवतो आणि पावसापासून आधी घरी पोहोचतो. तिथे झाडावर असलेल्या माकडाने त्याला म्हणाले, अरे पण तू कधी हळू चालतोस का? आम्ही पाहिलंच नाही. हळू चलणे म्हणजे हरलेल्यांसाठी असतं. ससा सगळ्यांसमोर बोलत होता. इतक्यात गर्दीतून शांतपणे कासव पुढे चाला. गंभीर आणि शांतपणे कासव ससाला म्हणाला, सशा भाऊ, वेग छान असतो, पण कधी थांबायचं आणि कधी धावायचं हे कळलं पाहिजे. हे सुद्धा लक्षात ठेवा. कासवाचं हे बोलणं ऐकून ससा हसत हसत कासवाला म्हणाला, अरे वा, म्हणजे आता तू मला शिकवणार कसं चालायचं, कसं धावायचं ते? चल मग एक शर्यत लावूया. या पायवाटेवरून पुढच्या 12 झाडांपर्यंत. जो आधी पोचेल तो राजा. ठीक आहे, पण मी जिंकलो तर तू मला आयुष्यभर आदर देशील, रिस्पेक्ट देशील, मला काका म्हणशील. ससा हसून गर्वाने म्हणाला, ठरलं तर मग मी हरणारच नाही. माझा वेग बघ, माझे पाय बघ, तू बघतच नाशील आणि मी तिथे पोहोचेन सुद्धा. सगळ्या जंगलाने आनंदाने टाळ्या वाजवल्या. ढोल, शिट्या, हशा आणि ठरली वेळ. उद्या सकाळी ससा आणि कासवाची ती ऐतिहासिक इसापो नीतीमधली शर्यत. सकाळचा सूर्य उगवतो. प्राण्यांची गर्दी, पक्ष्यांचे आवाज आणि ससा सज्ज उभा होता. पण कासव मात्र अजून तिथे आला नव्हता. सगळ्यांना वाटलं कासव घाबरला म्हणून आलाच नाही. ससा फुशारक्या मारत सगळ्यांना सांगू लागला, बघा बघा, हा कासव शर्यतीच्या आधीच हरलाय. तेवढ्यात तिथे कासव हजर झाला आणि शर्यतीला सुरुवात झाली. मुंगीताईने एक रेषा आखून ठेवली होती. त्या रेषेमागे दोघे उभे राहिले. हत्तीदादाने शिटी वाजून जोरात ओरडला, सावधान, तयार, जा. तेवढ्यात काय झालं? ससा विजेच्या वेगाने पळाला. त्याच्या पायाने सगळी धूळ उडवली. कासव मात्र अजून शर्यतीची सुरुवातच करत होता. ससा 4 झाडं पुढे गेल्यावर त्याला लक्षात आलं, आपण खूपच पुढे आलो आहोत. तो थांबला, मागे वळून पाहिलं. कासव अजून पहिल्या झाडाजवळ सुद्धा पोहोचला नव्हता. कासव अजून पहिल्या झाडाजवळच आहे. ससा पुन्हा वेगाने पळाला. कासव मात्र मागून हळूहळू चालत येत होता. सगळ्यांना वाटत होतं, आज तर काय कासव जिंकत नाही बहुतेक. सगळेजण सशाच्याच बाजूने होते. सगळे सशाला सपोर्ट करत होते. पुढे 7-8 झाडं गेल्यावर सशाच्या लक्षात आलं, आपण तर खूपच पुढे निघून आलो आहोत. आता आपण लगेच त्या शेवटच्या झाडापर्यंत आरामात पोहोचू. त्याने मागे वळून पाहिलं. कासवाने अजून फक्त 5 झाडच पार केली होती. सशाने विचार केला, आता काय कासव जिंकत नाही, मी आरामात ही शर्यत जिंकणार. आता मला कासव हरवूच शकत नाही. मी आता एक काम करतो, थोडा आराम करतो. असं बोलून ससा झाडाखाली पडला. डोळे मिटले आणि सशाला गाढ झोप लागली. जीवनात थांबलं की वेळ पुढे जातो. कासव मात्र चालतच राहिलं. एक पाऊल, मग दुसरं. एक एक झाड पार करत करत कासव हळूहळू पुढे पुढे चालत होतं. थांबलो नाही की थकलो नाही. मी थांबणार नाही, मी थकणार नाही. मी चालत राहणार, मी चालत राहणार. ससा झोपेत होता. कासव शेवटच्या झाडापर्यंत पोहोचला. ससा जागा झाला, धावला, पण शेवटी उशीर झाला होता. कासव सशाच्या आधी 12व्या झाडापर्यंत पोहोचला होता. ससा घाबरून म्हणाला, अरे देवा, मी हरलो
हरलो. सशा भाऊ, तू हरलास, वेगानं नाही तर गर्वानं. आणि अशा प्रकारे पार पडली ती इसाप नीतीमधली ऐतिहासिक गोष्ट. गोष्टीच्या पुस्तकातून आजोबा आणि नातू बाहेर आले होते. नातूला कासवाचं फार कौतुक वाटत होतं. तो आजोबांना म्हणाला, आजोबा, म्हणजे ससा हारला कारण त्याला स्वतःवर खूप विश्वास होता? नाही बाळा, ससा हरला कारण त्याचा स्वतःवर अतिविश्वास होता. विश्वास असावा, पण अतिविश्वास आंधळा करतो. कासवाने जिंकलं कारण त्याने कधी हार मानली नाही. तो फक्त आपलं ध्येय घेऊन चालत राहिला. सगळे त्याच्या विरोधात होते, पण त्याने हार मानली नाही. कासवावर कोणीच विश्वास ठेवला नव्हता, पण कासवाला त्याच्या स्वतःवरचा आत्मविश्वास होता. नातवानं आश्चर्यानं आजोबांना म्हणाला, म्हणजे मी काहीही हळू करत असलो तरी थांबलो नाही तर मी पण जिंकू शकतो? आजोबा नातवाला जवळ घेऊन त्याच्या डोक्यावर हात ठेवून नातवाला म्हणाले, अगदी बरोबर. हळू चालणं महत्वाचं नाही, थांबू नये हेच महत्वाचं. तू कशाची ही सुरुवात हळू जरी करत असलास आणि थांबला नाहीस तर एक दिवस नक्कीच जिंकशील. मनाने, विश्वासाने आणि आत्मविश्वासाने सुद्धा. गोष्ट सांगून आजोबा आणि नातू पुढच्या प्रवासाला निघाले. अशा रीतीनं त्यांचा प्रवासाचा दुसरा दिवस संपला. ससा आणि कासवानं शिकवलं, वेग नाही, निर्धार जिंकतो. नातू आणि आजोबा चालत होते नकाशाच्या आधारावर आणि तेवढ्यात पुढचा ठिपका उजाडला. तिथे दिसत होतं आरशासारखं तळं, जिथे सत्य आणि फसवणूक एकत्र दिसतात. कशी वाटली तुम्हाला आजची गोष्ट ते आम्हाला नक्की कळवा. आजोबा आणि नातवाच्या या प्रवासात तुम्ही सुद्धा रोज सामील व्हा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही सांगा. आजोबांची गोष्ट लगेच बघण्यासाठी आजोबांच्या गोष्टी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो सुद्धा नक्की करा. आणि भेटा आम्हाला उद्याच्या गोष्टी, कारण कधी कधी लहान गोष्टी सुद्धा मोठं आयुष्य घडवतात.